बातमी आहे पिंपरी येथून। सध्या उन्हाळा कडक असल्यामुळे पाण्याचा प्रश्न पुण्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये भेडसावत आहे। अशातच अगदी पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसमोर पुणे मुंबई हायवेच्या कडेला असणाऱ्या वॉलमधून शेकडो लिटर पाणी वाया जात आहे। याच बातमीचा आढावा घेतला आहे आमचे विभागीय संपादक रोहित खरगे यांनी। पाहूयात। शहरात पाण्याचा प्रश्न नागरिकांना मोठ्या प्रमाणावर भेडसावत असताना असा पाण्याचा अपव्यय होत असताना नागरिकांना विचारले असता काय म्हणाले पहा। हे पाणी अपव्यय नाही झालं पाहिजे, कारण आता पाण्याची खूप टंचाई, उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, पाणी प्यायला लोकांना मिळत नाही आहे। सो असं पाण्याचा अपव्यय नाही झाला पाहिजे। नगरपालिकेने लवकरात लवकर काहीतरी सोय करून ते बंद करायला हवं। लवकरात लवकर काहीतरी त्याची तरतूद झाली पाहिजे पाण्याची। याच्या करताना पालिकेने काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे। पाणी वेस्ट नाही जायला पाहिजे, याच्या करताना काहीतरी बंदोबस्त करायला पाहिजे। बस एवढंच मागणी आहे आमची। हे पाणी आमच्या हक्काचं आहे, असं रस्त्यावर नाही जायला पाहिजे। आम्हाला हे वाईट वाटते। चिंचवड शहरामध्ये पाण्याची टंचाई मोठ्या प्रमाणात भेडसावत आहेत आणि या शहरामध्ये या पाण्यासाठी बऱ्याच वेळा वेगवेगळ्या पक्षाच्या आणि वेगवेगळ्या संघटनेच्या वतीने आंदोलन करण्यात आलेली होती आणि ह्या शहराची आत्ता पाणी टंचाईचा प्रश्न मोठा भेडसावत असताना दिवसाआड पाण्याचं येतं आणि काही ठिकाणी तर पाण्याची टंचाई भरपूर प्रमाणात जाणवत आहे। परंतु या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेसमोरच आवश्यकता याशी पाण्याची गळती सुरू आहे आणि इथून हजारो लिटर पाण्याचा हा अपव्यय होत आहे आणि पिंपरी चिंचवड शहराच्या ह्या पिंपरी चिंचवड महानगरपालिकेच्या समोरच अगदी महानगरपालिकेच्या समोर ही पाणी गळती सुरू आहे आणि याची दखल इथे पाणी पुरवठा विभाग किंवा स्थापत्य विभागाने घेण्याची गरज आहे आणि हा पाणी अपव्यय थांबवावा आणि हे जे पाणी वाया झालेलं पाणी आहे हे पिंपरी चिंचवड शहरांच्या वासियांना मिळावं। रोहित खरगे, आपला आवाज, पिंपरी चिंचवड।